चला आपण सामनावीरची ट्रॉफी देणार आहोत. प्रफुल्ल मोकल सामनावीर आपण पाहत आहोत. मॅन ऑफ द मॅच 47 धावा. कुठेतरी वेल डिझर्व 50 राहिली आणि रेमनभाई पटेल यांना विनंती असेल की आपण या. आदरणीय रेमनभाई पटेल यांना विनंती असेल की आपण यायचं आहे. आपल्या शुभास्ते आम्ही जुबेरभाई पटेल यांना देखील विनंती आहे की आपण देखील जॉईन व्हा. मॅन ऑफ द मॅच पनवेल प्रीमियर लीग. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं एका मोठ्या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ करावा, पण आज नेहमीसारखंच प्रफुल्ल मोकल बरसताना आपल्याला क्रीडांगणावरती पाहायला मिळाला आणि फार चांगली आक्रमक फलंदाजी प्रफुल्ल मोकलचे आपल्याला पाहायला मिळाले. सचिनदादा वास्कर ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवतोय, मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ते देखील आम्हाला जॉईन झालेत. बॅट ग्रिप आणि फार सुंदर ट्रॉफी आहे. या स्पर्धेची नेहमी आठवण राहील. प्रफुल्ल मोकल सोबत काही चर्चा आपण करूया. प्रफुल्ल जास्त बोलत नाही, पण त्यांची बॅट फार चांगली बोलते आणि आज या PPL ग्रामीण धमाकाच्या पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त बरसले. विथ द बॅट 47 आणि विथ द बॉल 1 विकेट. हे होते आपल्यासोबत बाहुबली ऑफ पारगाव प्रफुल्ल मोकल. थँक्यू. मॅच होते सुरुवात. जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. पनवेल क्रिकेट समालोचक यांच्या माध्यमातून क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण अनुभवतोय. अर्थातच पनवेल प्रीमियर लीग सीझन 4. सन्माननीय दशरथदादा माद्रे नवीन पनवेल मंडल अध्यक्ष यांचे शुभागमन झाले. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत पाहुणे संदेश दादा भोपी आपलंही मनपूर्वक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पनवेल प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत केलं जाईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये काहीसा फेरबदल आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील नाजुली गावचे गोड आवाज आमचे मित्र जगदीश पाटील सर. थँक्यू सो मच रोशन पाटील सर. लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब अमृत महोत्सव निमित्त पनवेल समालोचन असोसिएशनच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2025च्या पर्वाला या ठिकाणी सुरुवात होते. पर्व असेल ते चौथ्या वर्षामध्ये पदार्पण करणारी अत्यंत लोकप्रियतेची शिखर गाठणारी ही PPL अर्थातच पनवेल प्रीमियर लीग, ज्याची चर्चा 365 दिवस असते प्रेक्षकांमध्ये असो या खेळाडूंमध्ये, की कधी स्पर्धा सुरू होईल आणि कधी आपल्याला या सामन्यामध्ये खेळायला मिळेल अशीच उत्सुकता असलेलं हे पनवेल प्रीमियर लीगचं पर्व. तर मॅच क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि पहिला सामना जिंकला. या ठिकाणी अतिशय चांगला सामना, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चित्तथरारक सामना पाहायला मिळाला आणि अखेरकार बाजी मारली ती पारगाव संघाने. आजच्या डे नाईट फॉर्मॅटमधील हा दुसरा सामना पाहा मिळतोय. एकीकडे टीम जय माता दी दिगोडेच्या विरोधात राशी 11 खोणी कल्याण डोंबिवली परिसरातील हा संघ आहे. दुसरीकडे उरणचा संघ जय माता दी दिगोडे संघ आपल्याला पाहा मिळतोय. चला, टॉस जिंकल्यानंतर लगेच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय दिगोडे संघाने आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते टीम राशी 11 खोनी या संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहा मिळते. ॲज अ ओपनर्स करण ठोंबरे आणि त्याच्या जोडीला सरफराज शेख ही जोडी पाहतोय आपण राशी 11 खोणी या संघाच्या. आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज आयुष कोहलीला पाहतोय. गेम इज ऑन. वेळेचं भान ठेवा. सर्व संघांना सूचना आहेत. लेट्स प्ले. गेम इज ऑन. पहिलाच बॉल करण ठोंबरेसाठी. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका खेळ अगदी स्क्रीन समोर चालला होता, मात्र लास्ट मोमेंटला अतिशय चांगला फिल्डिंगचा एफर्ट दाखवत असताना 2 धावा वाचवल्या आपल्या या टीमसाठी. केवळ कोळी होते त्या ठिकाणी. चांगला एफर्ट दाखवत असताना फिल्डिंगमध्ये 2 धावा रोखल्या. सलामीची जोडी करणला पाहतोय. सातत्याने ह्या वर्षी सलामीला येत असताना चांगलं स्टार्ट आपल्या टीमला करून देणारा हा खेळाडू पाहा मिळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे तटीय सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर आपल्याला पाहा मिळतील.
पहा प्रत्येक टीमला आम्ही ऑलरेडी सूचना दिल्यात की कमीत कमी वेळ घ्या, त्यामुळे आपण वेळेवरती उपस्थित राहिल्या, त्यामुळे वेळेवरती सुद्धा खेळा. ओ एज लागतोय, चेंडू पाठीमागे चाललाय, फर्स्ट स्लिप मध्ये अडवला जातोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि त्यानंतर आलेली ही 1 धाव. स्ट्राईकला रोटेट केली जातोय. आज या स्पर्धेतील दुसरा सामना पाहा मिळतो आपल्याला या ग्रामीण धमाकामधून. सरफराज शेखला पाहतो या स्ट्राईक वरती. राशी 11 खुणिया संघाचा खेळाडू सातत्याने भरीवपूर्ण कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहिली, मात्र आज त्याचा खेळ कसा होईल या दिगोडे संघासमोर. लो फुलटॉस होता, यावेळेस कीपर बीट, चेंडू चाललाय शॉर्ट टर्मियन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळतील त्या धावा 4. नुकतंच या मंचावरती यांचं आगमन झालेलं आहे. भारतीय जनता पक्ष नवीन पनवेल शहर मंडळ अध्यक्ष आदरणीय सन्माननीय दशरथदादा म्हात्रे आणि युवा नेता आदरणीय संदेशदादा भोपी या दोन्ही मान्यवरांचं पनवेल प्रीमियर लीगच्या वतीने आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेत तर खास करून एक नाव आवर्जून घेतले जाईल ज्यांनी या पनवेल प्रीमियर लीगची पूर्णपणे जबाबदारी उचलली आहे आणि सन्माननीय सचिन दादा धनाजी भास्कर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. फटका चांगला आहे, स्टॅन अँड डिलिव्हर, डीप मिड विकेट क्लिअर करत असताना ठोकलाय तो सरफराज शेखने षटकार. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये अत्यंत चांगला पोच घेतली, जागेवरती थांबले आणि जसा चेंडू बॅटवरती मिडल केला, डीप मिड विकेटला फोल्डर नव्हते, अगदी बॅटच्या रडारामध्ये आला. पॉवरफुल फटका खेळत असताना या धावा मिळाल्या 6. एकूण धावसंख्या पाहिली तर 13 धावा स्कोरबोर्ड वरती बनवल्या गेल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, स्क्रीन समोर पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, षटकारानंतर आलाय चौकार. गुड शॉट. चांगली बॅटिंग करत असताना पहा मिळतो आपल्याला सरफराजला. करणने सुद्धा पहिल्या चेंडूवरती 2 धावा एकपटल्या, त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली आणि सरफराज जसा स्ट्राईक वरती आलाय चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅट मधून अद्यापपर्यंत पाहायला मिळत असताना एकूण धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहतोय. पॉवर प्लेचे पहिलं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर उपस्थित आहेत, एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, गुड फिल्डिंग. तोपर्यंत फक्त एकेरी धाव मिळाल्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा विचार केला तर अत्यंत चांगले जी वापरत असताना या ठिकाणी एक चौकार एक षटकार आला आणि या ठिकाणी पाहतोय आरसीसी पेठ संघाचा कॅप्टन कुल सोहेल याचं सुद्धा आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या एकूण 18 धावा. चांगलं स्टार्ट मिळालंय. ते मात्र राशी 11 खोणी संघ सातत्याने या संघाचा विचार केला तर कल्याण डोंबिवली परिसर असेल, बदलापूर भिवंडी आणि रायगडमध्ये सातत्याने खेळतोय हा संघ. त्यामुळे निश्चित त्यांना माहिती आहे की आता या मोठ्या संघासमोर कसं खेळावं. चांगला स्टार्ट मिळालाय, मात्र त्यामुळे तुम्हाला त्या स्टार्टचं सातत्य टिकवावं लागेल. जर तुम्हाला एक चांगल्या स्कोरकडे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला निश्चित त्याच्यामध्ये सातत्य टिकवावं लागेल. पॉवर प्ले मध्ये अत्यंत चांगली बॅटिंग करत असताना सरफराज शेखचा विचार केला तर 4 मध्ये 11 धावा त्याने सुद्धा उभ्या केल्यात आणि 2 मध्ये 3 करणने उभ्या केल्यात. दुसरं षटक गोलंदाज पाहतोय आपण अभिजित ठाकूरला बादय कॅप्टन पाहतोय. मगाशी टॉस बॉक्स मध्ये आल्यानंतर टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला की आम्ही प्रथम फिल्डिंग करू आणि फिल्डिंग करत असताना कमीत कमी धाबावरती रोखण्याचा त्यांचा प्लॅन आहे असं त्यांनी सांगितलं. मात्र आता पहिल्याच ओव्हरमध्ये 18 आलाय, त्यामुळे आता तुम्हाला या धावा रोखाव्या लागतील कारण हे चांगले बॅटर आहेत. 2 एकीकडे करण आणि दुसरीकडे सरफराज. पहिलाच बॉल होता, आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न होता. जागेवरून खेळा चेंडू आलाय तर डॉट. आज जय माता दी दिगोडे आज संघ खेळत असताना पाहतोय त्याच्या विरोधात खोणी संघ आणि या मैदानावरती प्रथमच एकमेकांच्या समोर हे 2 संघ आल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता,
जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अशाभूत नजरेने पाहत राहिला हा खेळाडू. काहीतरी सांगतो की कशा प्रकारे चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला निघून गेला, मात्र नाही, अत्यंत चांगला बॉल होता. स्ट्राईकला पाहतोय आपण फलंदाज सरफराज, ज्याने एक चौकार एक षटकार अद्यापपर्यंत ठोकला आपल्या खेळमध्ये. पुन्हा एकदा तिसरा बॉल. काय गोलंदाजी होते. अभिजित ठाकूरला पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. टीमचा कॅप्टन आहे आणि त्याने सातत्यपूर्ण कामगिरी मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळ करत असताना छोट्या मोठ्याची जोडी या डिगोडे संघाची जमेची बाजू राहिली आहे. गेली कित्येक वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा ही टीम्स पाहायला मिळतो आपल्याला. आज कोणी संघाच्या विरोधात खेळ करत असताना या ठिकाणी पाठव लीडिंग एज आणि फलंदाज बाद. अखेरकार 3 चेंडू डॉट त्यानंतर मिळाली आहे, विकेट मिळाली आहे अभिजित ठाकूरला. पहिला धक्का लागत असताना राशी 11 खोणी संघाला 18 या धावसंख्येवरती. काय गोलंदाजी केली, काय कमबॅक राहिला अभिजित ठाकूरचा. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 18 धावा आल्या असल्या तरी सुद्धा दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण किती चांगल्या प्रकारे कमबॅक करू शकतो हे त्याने दाखवून दिलंय. आणि अखेरकार जाळ्यात फसवलंय सरफराजला, ज्याने चांगली आक्रमकतेने सुरुवात केली होती. त्या फलंदाजाला अगोदर सुरुवातीचे 3 चेंडू जागेवरती थांबवलं आणि त्यानंतर मात्र विकेट मिळाली. बंडाऊनला खेळाडू येतो या हर्षद ठोंबरेला पाहतोय. या टीमचा बॅकबॉन. गेले कित्येक वर्ष क्रिकेट आणि त्याचं अगदी जवळचं नातं राहिलं आहे. जेव्हा जेव्हा संघाला अत्यंत गरज असते तेव्हा तेव्हा मात्र या अडचणीतून बाहेर काढणारा हा खेळाडू या संघाचा तारणहार पाहायला मिळतोय. मात्र आता त्याच्यावरती जबाबदारी असेल. पहिलाच बॉल. पुन्हा एकदा वाह, काय गोलंदाजी होते अभिजित ठाकूरला पाहतोय आपण. प्रत्येक चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळत असताना आउटसाइड ऑफ स्टंपला जास्तीत जास्त अद्यापर्यंत पाहिलं तर 4 चेंडूची लाईन अँड लेन आउटसाइड ऑफ स्टंपला ठेवली आहे. अद्यापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू फेकल्यात. शेवटचा चेंडू मेडल षटक पाहायला मिळेल का. एक विकेट मिळाली आहे अभिजित ठाकूर. फटका चांगली आहे, चपराक दिली आहे, मात्र खेळाडू डीप मध्ये उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. थ्रो अगदी ॲक्युरेट खेळा जातोय आणि जर अभिजित ठाकूरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ व्हायलाच पाहिजेत, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आले 18 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिली. एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली. पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिला तो अभिजित ठाकूरने. चांगली अशी गोलंदाजी पहा मिळाली आपल्याला. फक्त धाबा झाल्या त्या 19 धाबा. स्कोरबोर्डवरती 12 चेंडूंचा खेळ संपला. 5 षटकांचा सामना. पहिला सामना सुद्धा अत्यंत चुरशीचा झाला, जेथे जहारी रांजणोली संघाच्या विरोधात कैलासवासी चंद्रकांत स्मृती सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाने अगदी शेवटच्या षटकामध्ये तो सामना जिंकला, कारण त्याने मोठं 77चं टार्गेट उभे केलं होतं. मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना त्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. आणि आता आजच्या डे नाईट फॉर्मॅटमधील हा दुसरा मॅच आपल्याला पाहा मिळतोय. गोलंदाज पाहतोय पुन्हा एकदा. तिसरे षटक निवृत्ती पाटीलला पाचारण केलंय. समोर हर्षद ठोंबरे जो 1 या धावसंख्येवरती खेळतोय. फटका चांगला स्टॅन अँड डिलिव्हर ओव्हर पिच बॉल फेकून दिलाय लॉंग ऑनच्या वरून. शानदार षटकार. अगदी जागेवरती थांबले. येऊ दिला चेंडू बॅटवरती आणि हर्षदची टाकट आहे. गेली कित्येक वर्ष मी अगोदर सांगितलं की क्रिकेट आणि त्याचं अगदी जवळचं नातं राहिलं आहे आणि तसंच काहीसा खेळ आज मात्र त्याला करावा लागेल, कारण जरी सुद्धा चांगला स्टार्ट मिळालं असलं तरी मात्र त्यानंतर मागच्या षटकामध्ये जी जयमाता दी दिगोडे संघाने भरपाई केली आहे, त्यामुळे आता कुठे का होईना कोणी संघाला पुन्हा एकदा धावा शोधाव्या लागतील. पूल केलाय. फटका पसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन दी बॉल. गुड कॅच. फलंदाज बाद. बिग विकेट बिग लॉस. टीम राशी 11 कोणी संघाला 440चा झटका लागतोय हर्षद ठोंबरेच्या स्वरूपामध्ये.
अत्यंत चांगली आणि मानाची स्पर्धा. मी मगाशी सुद्धा सांगितलं की जिची चर्चा 365 दिवस रंगते प्रेक्षकांमध्ये, तीच पनवेल प्रीमियर लीग चौथ्या वर्षामध्ये पदार्पण करणारी, सातत्याने या मैदानावरती खेळत असताना गतवर्षी सुद्धा खूप म्हणजे असे मोठे मोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले आणि यावर्षी सुद्धा ही स्पर्धा मोठ्या तर निश्चित पाहुण्याचं सुद्धा आगमन या ठिकाणी पहा मिळतो आपल्याला. चौकार आला आणि चौकाराने मात्र ते पाहतोय आपण विरोधी पक्षनेता, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, आदरणीय सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत अजितजी अडसुळे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत मित्र परिवार, या सर्वांचं मी PPLच्या पर्वामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचबरोबर सुरेशजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या समवेत त्यांचं सुद्धा स्वागत. आणखीन एक चौकार पहा मिळतो, मिसफील्ड झाली डीप एक्सच्या कव्हरला खेळ करत असताना ठोकलाय तो चौकार. सामना पाहतोय आपण दिघोडेच्या विरोधात राशी 11 खोणी संघ, कल्याण डोंबिवली परिसरातील तर एक उरण परिसरातील हा संघ या ठिकाणी पहा मिळतोय. पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होत असताना पहा मिळतो आपल्याला. षटक नंबर 3 ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 फिल्डर आले, मात्र त्यांना चुकून चेंडू गेलाय. पुन्हा एकदा फटका ऑन साइडला खेळात, एक धाव कंप्लीट केली. या सेकंडचा कॉल आहे, मात्र नाही मिळणार. थ्रो स्क्वेअर फेकला जातोय, तोपर्यंत एकच धाव. समाधान व्यक्त करावं लागलंय. आकाश ठोंबरेला पाहतोय आपण, करणच्या जोडीला. करण मात्र सुरुवातीला आल्या, फक्त 2 चेंडू अद्यापपर्यंत फेस केल्यात त्याने. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावा झाल्यात त्या 34. ओ फटका चांगला, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डर नाहीये. चेंडू चालला अलॉंग द कार्पेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच नेडेड चौकार. ड्रिंक स्टॉली जाऊ द्या मैदानामध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हरमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना टीम राशी 11 कोणी संघाने धावा एकूण जमवल्या त्या 38 वरती 2 विकेट पाहायला मिळतात आपल्याला या राशी 11 कोणी संघाच्या वतीने. अत्यंत चांगलं गीत ज्यांचं आगमन झालंय स्क्रीनवरती सुद्धा मगाशी पाहिलं. एक लोकप्रियतेचं शिखर गाठणारं हे व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियातील माणूस आणि गोरगरिबांच्या मदतीला नेहमीच मदतीचा हात देणारे हे व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या तरुणांचे मार्गदर्शक श्रीमान प्रीतमजी जनार्दन म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. पुन्हा एकदा त्यांचं PPLच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक टीमला विनंती राहील, जरी टीम मीटिंग करायची असली तरी आता ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये आले आहे, त्यामुळे तुमचा वेळ संपलेला आहे. त्यामुळे तुम्ही लगेचच फिल्डिंग लावून घ्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये खोणी संघाने 38 धावा बनवल्यात आणि आता 2 षटकांचा अद्याप खेळ बाकी आहे. त्यामुळे मागच्या षटकात सुद्धा तब्बल 19 धावांची लयलूट केली. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 1च आली आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण 19 धावा पाहायला मिळाल्या. त्यामुळे बॅटल आता रंगेल्या. 2 फलंदाजामुळे आकाश सुद्धा आल्याच 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिले आपण आणि गोलंदाज पुन्हा एकदा 4थं षटक कॅप्टन कुल अभिजित ठाकूरला पाहतोय. गेल्या मोठ्या स्पर्धा जिंकणारा हा खेळाडू ज्याच्यामध्ये सहभाग पाहायला मिळाला तोच अभिजित ठाकूर मैदानावरती. 1 षटक हाताळलं, 1 विकेट आणि 1च धाव मागच्या षटकामध्ये खर्च केली. बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडूची लाईन चुकीची आहे पंच सांगत असताना पहा मिळतात आपल्याला. वा, पहिला चेंडू वाईड फेकला जातोय. मगाशी मात्र काय कमालीची गोलंदाजी केली आणि आता पहिला चेंडू वाईड फेकत असताना
दिशेवरती कंट्रोल करावं लागेल तुम्हाला, कारण आता जसजसा पुढे सरकेल सामना तसं अंधार पहा मिळेल. कारण तुम्ही पहिला सामना अगदी उजेडात केला, हा दुसरा सामना पहा मिळतो आपल्याला फ्लड लाईट ऑन झाले असताना. पुन्हा एकदा या ठिकाणी वाईट नंतर आज चांगली डिलिव्हरी पहा मिळतो. अगदी बॅट अँड पॅड मधून चेंडू जात असताना एसटी रक्षकाकडे चेंडू जातोय. चेक. तर पनवेल प्रीमियर लीग मध्ये सन्माननीय व्यक्तिमत्व प्रीतमदादा माद्रे, माजी विरोधी पक्षनेता पनवेल महानगरपालिका, अगदी त्यांना पुढच्या कार्यक्रमस्थळी जायचं आहे आणि या कारणास्तव थोडीशी घाई आहे, कारण आज दत्त जयंतीचा हा सोल आहे. अगदी ते 1 मिनिट हा सामना स्थगित करायचा आहे. तर दादांचा इशारा येतो, सामना आपण सुरू ठेवायचा आहे, कारण अनेक स्पर्धेमध्ये हे चित्र आपण नेहमीच पाहतो. सन्माननीय दशरथदादा माद्रे यांना विनंती आपण यायचंय. नवीन पनवेल शहर मंडल अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आणि या भारतीय जनता पार्टीचे अगदी रॉयल व्यक्तिमत्व, युवा नेतृत्व आज या स्पर्धेमध्ये आलेत. सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासणारा हा युवा वर्ग हा इथे आलाय, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. पाहुण्यांना सन्मानित केलं जाईल. सन्माननीय व्यक्तिमत्व दशरथदादा माद्रे, नवीन पनवेल शहर मंडळ अध्यक्ष, अर्पुणी या पुष्पगुच्छ भावसुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया. मान्यवरांचे प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली, पाहुणे आली मने प्रसन्न झाली. अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये हा शुभ सन्मान होतो. बीजेपी खारघर उपाध्यक्ष अमितजी अडसूल साहेब, अजितजी अडसूल साहेब, त्यांचे मनपूर्वक स्वागत. भाजपा खारघर उपाध्यक्ष सन्माननीय अजितदादा अडसुले, त्यानंतर सन्माननीय सुरेशदादा खरात, सचिव बीजेपी कामोठे, सचिनदादा वास्कर, सरचिटणीस भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका यांच्या शुभ हस्ते आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सचिनदादा वास्कर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान संपन्न केला जातो. त्यानंतर रोहितजी घरत, उपसरपंच कसळखंड यांना विनंती आपण सुद्धा समोर यायचे. आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक 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 शुभेच्छा. अगदी हा रॉयल सन्मान होतो. आपल्या समोर थेट रॉयल मंचकावरती पाहायला मिळत आहेत प्रीतम दादा जनार्दन माद्रे, अगदी जय माद्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि नेहमीच सामाजिक बांधिलकी ज्यांच्या माध्यमातून जोपासली जाते असे आमचे दादा. 2 मिनिटं या स्पर्धेसाठी, कारण सामाजिक बांधिलकी जोपासणारी आमची ही स्पर्धा आहे. अगदी 2 शब्द. आमचे मार्गदर्शक आणि माझ्या वडिलांसारखे असणारे आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवी खरोखर म्हणजे 75 झाल्यानंतर 1 दिवसाचा कार्यक्रम नसावा, तो 100 दिवसाचा असावा. आज त्याच्याही पुढे जाऊन कदाचित 1000 दिवस होऊ नये एवढा मोठा कार्यक्रम ज्यांच्या नावाने होतो, असे आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब यांना मनापासून ह्या आपल्या चॅनलमार्फत पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त प्रीमियर लीग ठेवणं म्हणजे तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कार्यक्रम गेल्या 1 जूनपासून चालू आहेत हे आपण बघतोय. आणि खरोखर की ज्यांच्या माध्यमातून आता इथे या प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे ते सचिनजी माझे सहकारी, खरोखर तुम्हाला देखील एकदा जोरदार टाळ्या वाजवून तुमचं कौतुक करतो. कारण आत्ता मॅचेस सुरुवात झालं आहे आणि मला वाटतं पहिला नंबर तुम्ही या कारगरमध्ये मॅचेस घेण्याचा आता मिळवला ह्या वर्षीचा पहिली नाईट, म्हणून तुमचं कौतुक करतो. मी नेहमी या खेळाडूंना सांगत असतो की हे वाक्य जरूर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की जिंकल्यानंतर कोणी उन्मत्त होऊ नका आणि हारल्यानंतर खचून जाऊ नका. या म्हणीप्रमाणे आपण खेळ खेळायचे आहेत. कारण शेवटी आपण खेळ खेळतो आपल्या भागाचं नाव पुढे जाण्यासाठी, आपल्या भारत देशाचं नाव पुढे जाण्यासाठी. नक्कीच तुमचे हे परिश्रम, हे कष्ट कुठेच वाया जाणार नाहीत. कारण आपल्या इथले आता बरेच तरुण आपण भारत देशाच्या टीममध्ये खेळताना बघतोय. कोणी दुबईला जात आहे, कोणी आउट ऑफ इंडिया, अजून वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत. आणि तुमच्यापैकीच हे खेळाडू बाहेर देशात जावे आणि आपल्या भागाचं नाव, आपल्या भारत देशाचं नाव पुढे न्यावं, ही एकमेव इच्छा आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि आम्ही जी नेते मंडळी आम्ही जातो या सर्वांची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठीच आम्ही तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी आम्ही अशा कार्यक्रमांना भेट देत असतो. पुन्हा एकदा कधीही तुम्हाला अडचण येणार नाही मला माहिती आहे, कारण आयोजनकर्ते महत्त्वाचे असतात
आणि आयोजन करते नसते तर कदाचित हा प्लॅटफॉर्म मिळाला नसता. मी नक्कीच तुम्हाला सांगेन, हे जे आपण बघतोय आंतरराष्ट्रीय दिबा पाटील विमानतळ या नावानेच ट्रॉफी ठेवलेली आहे. खरोखर लवकरच त्या नावापुढे विमानतळापुढे नाव लागेल अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे आणि सगळ्यांची मनोमन इच्छा आहे आणि ते नक्कीच पूर्णत्वात जाईल अशी सगळ्यांना मी त्यानिमित्तानं आश्वस्त करतो. आणि हे करत असताना आपण सगळेजण पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी आम्हाला तुम्ही बोलावून आमचा मान सन्मान केलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर थँक्यू सो मच. हे होते प्रीतमदादा माद्रे. सन्माननीय हुजेबा पटेल यांनाही विनंती आहे आपण अगदी समोर यायचं आहे. पाहुण्यांचा हा शाही सत्कार सोहळा पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल. त्यानंतर सन्माननीय पाहुणे युवा नेते संदेशदादा भोपी यांना विनंती आहे आपण सुद्धा समोर या. आपलाही विशेष मान सन्मान या पनवेल प्रीमियर लीगमध्ये इथे संपन्न केला जाईल. अगदी पाहुण्यांची वाद आली या रॉयल मंचकावरती पाहायला मिळते. नुकताच अगदी आपल्या मार्मिक शब्दामध्ये एक जबरदस्त मार्गदर्शन पाहिलं. सन्माननीय युवा नेते प्रीतमदादा जनार्दन माद्रे, माजी विरोधी पक्षनेता पनवेल महानगरपालिका, जय माद्रे चॅरिटेबल ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण सामाजिक बांधिलकी बांधो. थँक्यू सो मच दादा, आपण आलेत. या स्पर्धेला 4 छान लागले. पुढच्या वर्षी आवर्जून या स्पर्धेमध्ये दादांना पाहू शकाल. हात देऊ मदतीचा संकल्प समाजसेवेचा आणि हा संकल्प साधणारे रॉयल व्यक्तिमत्व प्रीतमदादा माद्रे आणि त्यानंतर दशरथदादा माद्रे आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच रोशन सर पाटील. पाहुण्यांचं आगमन अगदी मोस्ट वेलकम. अगदी चांगल्या पद्धतीने पाहुण्यांचा पाहुणचार या ठिकाणी करत असताना आयोजन कमिटी सर्वांचा आपण मनापासून आभार मानूया की ज्याने या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ दिला. त्याबद्दल सर्व पाहुणे मंडळींचा सतोष आभार. जाऊया मैदानावरती. धावा झाल्यात एकूण 56 धावा. टीम राशी 11 कोणी संघाच्या किरण म्हात्रेच्या बॅटमधून 2 चौकार आले. फटका चांगला, व्हाट अ शॉट, सुपर डुपर, एलगा सिक्सर. काय फटका केला. या ओव्हरमध्ये धाबांची गरज होती कोणी संघाला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आले 18, त्यानंतर फक्त 1च धाब आली. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा चांगल्या धाबा आल्या आणि आता शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये क्रिश कोहलीवरती आक्रमणाला सुरुवात झाली आहे. किरण म्हात्रे अद्यापपर्यंत 4 मध्ये 15 बनवल्यात, कारण गरज होती मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याची. हर्षद सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर थोडंसं चिंतेचं सावट होतं, मात्र करण आणि किरण ह्या 2 फलंदाजाने ते सावट दूर केलंय. किरणने आक्रमकता दाखवली, आपल्यातील असलेली ताकद मगाशी स्लॉक स्वीपच्या माध्यमातून चौकार खेचला आणि आता जागेवरती उभा राहून आपल्या मनगटातली ताकद दाखवत असताना त्याने शानदार षटकार ठोकलाय. त्यामुळे अगदी 62 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. अद्याप या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. चांगला चेंडू पहा मिळतो. थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न या ठिकाणी, हलकसा अपील करण्याचा प्रयत्न होता. पंच 2 डिस्कस करत असताना या ठिकाणी पहा मिळतात आपल्याला 1 फॉर दी ओव्हर. यस, स्कोर झालाय ते एकूण 62 धाबा झाल्यात अद्यापपर्यंत. आता या इनिंग मध्ये 17 मध्ये 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. आताचा बॉल पुन्हा एकदा फुल लेन होता, फिल्डर उपस्थित आहेत, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. पुन्हा एकदा षटकार. किरण म्हात्रे ऑन द फायर. चांगला फटका खेळत असताना या ओव्हर मध्ये त्याच्या बॅटमधून 4 मोठे फटके आले, 2 चौकार 2 षटकार ठोकत असताना मात्र आता एक मोठ्या धावसंख्येकडे अग्रसर झालाय राशी 11 कोणी. हा संघ पहा मिळतो आपल्याला. हर्षद टोंबरे जरी लवकर बाद झाला असला तरी मात्र किरण म्हात्रेने येऊन शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली आहे. 6 मध्ये 21 या धावसंख्येवरती खेळतोय. लास्ट गो. पुन्हा एकदा फटका चांगल्या डीप मिड विकेटला. फिल्डर होते अगदी त्याच्या जवळून
चेंडूला पाठवला, शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि स्कोर झाला एकूण 72 धाबा झाल्यात. 72 वरती 3 विकेट गमावल्यात. टीम राशी 11 कोणी संघाने जेथे चांगली सुरुवात झाली, मात्र शेवटच्या षटकामध्ये सुद्धा तब्बल 24 धावसंख्येचं षटक आला आणि जय माता दी दिघोडे संघाला कुठेतरी विचार विमर्श करण्यासाठी भाग पाडले. ते या खोणी संघाने 72 केल्यात आणि 73चं मोठं टार्गेट चेस करायचंय ते टीम दिघोडे संघाला. बॅटिंग अनालिसिस पाहू शकता. सरफराज शेखने 8 मध्ये 11 बनवल्या. त्यानंतर हर्षद टोंबरेने एक षटका टोकला, मात्र तो फक्त 7च धाबा करू शकला. आकाश टोंबरे ज्याने 8 मध्ये 17 बनवल्या. त्यानंतर करणने सुद्धा फक्त 7 धावसंख्येचं योगदान दिलं. खास करून बॅटिंग अनालिसिस राहिला सर्वात मोठं ते किरण म्हात्रेचं, ज्याने फक्त 7 मध्ये 24 धावसंख्या बनवल्या आणि एक चांगला टार्गेट या मॅच मध्ये 73 धाबा तुम्हाला आता चेस करायचे आहेत टीम दिघोडे संघाला, ज्याने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र हा त्यांचा निर्णय चुकीचा आहे की बरोबर हे त्यांनाच आता दुसऱ्या सत्रामध्ये सिद्ध करायचे. हॅलो, सन्माननीय एक आदर्श व्यक्तिमत्व आणि व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव, दिघोडे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय श्री मयूरशेठ घरत साहेबांना आम्ही विनंती करतो, आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खूप कमी वयामध्ये ज्यांनी लोकप्रियता मिळवली आणि त्यासोबत अगदी बघतो आपण व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यांना आपलं नाव हे फार अग्रेसर केलं, सन्माननीय मयूरशेठ घरत साहेब आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. सन्माननीय मयूर माली आणि सन्माननीय प्रदीप माली आपण आला असाल तर आपणही व्यासपीठावर या. निरीक्षक पाटील आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. खेळाचं पहिलं सत्र संपलं आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, जिथे 72 धाबा केल्या. 73 धाबा हे टार्गेट बनवलं गेलं. मात्र त्या धावा चेस केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल, याचं उत्तर आपल्याला खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मिळेल. स्क्रीनवरती पाहू शकता आपण सिक्सर कंपनीचे, सिक्सर सुप्रीमो कंपनीचे चेंडू पुरवण्यात आलेत. त्याच्यावरती PPL 2025 असं लिहिलेलं आहे. अगदी सर्वांचं लक्ष वेधून घेणारं हा क्षण आहे. तर 73 धाबा चेस केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल, याचं उत्तर पुन्हा एकदा खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. आणि जसं खेळाला सुरुवात होईल तसा आवाज असेल महाराष्ट्राचा, आवाज असेल आमचे जयेश सर भोसले सरांचा. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. पूर्वार्धाचा खेळ संपला. जगदीजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. प्रथमेशजी यांचा आवाज देखील तुमच्यापर्यंत पोहोचत असताना पाहायला मिळाला. प्रथमेशजी ठाकूर यांचा विशेष करून आभार. या मैदानाच्या आतमध्ये वळत आणखीन एक महत्त्वाचा सामना मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. इथे एक मोठं टार्गेट ठेवण्यात आलं. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढे उन पे है धिक्कार. इथे लढावंच लागणारा तुम्हाला, कारण 72 धावा बनल्या. 73चं लक्ष. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो आहोत. एका बाजूला छोटे ठाकूर, अभिजित मेघनाथ ठाकूर आणि आयुष कोळी, एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा इरादे मोठे आहेत, मनसुबे मोठे आहेत आणि चांगला खेळ निश्चितच या खेळाडूंचा पाहायला मिळेल. अनेक मैदानं सातत्याने गाजवणारा छोटे ठाकूर अर्थात अभिजितला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. ग्रामीण स्तरावरती या खेळाडूने सातत्याने आपलं प्रदर्शन चांगल्या दर्जाचं दिलेलं पाहायला मिळालं. अगदी त्याच वेळेला आयकॉन खेळाडू म्हणून देखील सातत्याने खेळत असताना पाहायला मिळतो. परंतु नेहमीच त्याचा भावनिक स्वभाव किंवा त्याच वेळेला
त्याचं डेडिकेशन, क्रिकेटबद्दलची बांधिलकी ही सर्वाधिक महत्त्वाची आणि चर्चेचे विषय राहते. छोट्या आणि मोठ्यामधील छोट्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी हेमंत ठोंबरेला इन्व्हाइट करण्यात आलं. खोडी गाव एका बाजूला आपण पाहत आहोत. राशी 11 खोडी या नावाने हा संघ खेळतोय. 73चं लक्ष घेऊन आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते. एक मोठं लक्ष आहे, परंतु या मैदानाचा भौगोलिक आराखडा पाहता या मैदानावरती सिक्सर सुप्रीमोचा बॉल वापरला जातो आणि धाबा बंटाना पाहायला मिळाल्यात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लक्ष मोठं आहे. आयुष एक स्टायलिश खेळाडू आहे. पहिला बॉल लोअर फुल टोस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती आला चौकार. पहिला चेंडू लोअर फुलटोस बनवला. डाऊन द ग्राउंड खेळलेला हा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला होता. ऍक्शन रिप्ले पहा. तिथे फुलरलेनचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. फ्रंट लेग पुढे आणलं, ज्युसी हाफ व्हॉली घेतला आणि तदनंतर एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतं. स्ट्रेट ड्राईव्ह वरती चौकार. पुढचाच बॉल उजव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा दिशाहीन राहिलाय. गणेशजी 22 सर आमच्यापर्यंत वळतायत आणि इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अवांतर धाव येते. दोन्ही हात जमिनीला केले समांतर. चेंडू आला अवांतर. अतिरिक्तच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती येत. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. एकेरी धाव येत असताना अवांतरच्या मदतीने पाहायला मिळाली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला खुला टाकला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वेगाने आउटफील्ड फास्ट. रन्स मिळतील 4. जमिनीला गुदगुल्या करत हा येतो चौकार. काय फटका घेतलाय पहा. डाऊन द ग्राउंड लगातारचे 2 स्ट्रोक चांगल्या दर्जाचे पाहायला मिळाले. समोर खेळले आणि ते चौकारासाठी. चांगली बॅटिंग इंटेन्शन क्लिअर आहेत या फलंदाजाचे. 2 चौकार येत असताना इथून पाहायला मिळाले. धावा येत आहेत ही जमेची बाब आहे. खरं तर पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार आयुष कोळी घेत असताना पाहायला मिळतो आहे. सातत्याने फॉर्मामध्ये असणारा खेळाडू, मैदान गाजवत असताना खेळाडूला पाहतो. आघाडीला येत असताना या भूमिकेला नेहमीच त्याने न्याय दिले. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा सज्ज होईल. ओव्हर द विकेट हेमंत. लोअर फुल टोज ऑन साईडला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. मोठ्या शिताफीनं चेंडूला त्याने फील्ड केलंय. आपला हजर दबाबीपणा उत्तमरित्या दाखवतोय की उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण करण ठोंबरेला आपण पाहतोय. फील्डमध्ये सातत्याने त्याला आउटफील्डमध्ये जास्तीचं इथून तिथे तिथून इथे त्याची धाबाधाव होत असताना पाहायला मिळते. आपण नेहमी म्हणतो ना, आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करणारा क्षेत्ररक्षक हा नेहमी त्याची फिजिकल फिटनेस चांगली असावी, हँड अँड कॉर्डिनेशन चांगला असावा आणि जिगरा हाही त्याहूनही अधिक मोठी बाब आहे. आयुष कोळीच्या अगेन्स्ट रन्स आल्यात 11. यावेळेला लोड फुल टॉस कॅच इथे होऊ शकलेली नाहीये, परंतु वेगाने रन्स देखील कंप्लीट करण्यात आली आहे. हा रिॲक्शन टाइम फार कमी होते या गोलंदाजाकडे. बॉल लोअर फुल टॉस हाताला. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॉल पहा लोअर फुल टॉस समोर. रिॲक्शन टाइम फार कमी होता, अगदी तोंडाच्या जवळ आला होता. त्याच वेळेला गोलंदाजाने बॉलला ढकललं. स्वतःला चेंडूपासून बाजूला करणं, वेगळं करणं हीच भूमिका त्याने अदा केली, कारण रिॲक्शन टाइम त्याच्याकडे तितकेसे नव्हते. कॅच पकडण्यासाठी 12 बनल्यात. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 73चा चालू असणारा पाठलाग. सुरुवात तर चांगली मिळाली आहे. वेल बिगन इज हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. इथे सुरुवात चांगली झाली आहे. पुढचा बॉल हेमंत. लोअर फुल टोज ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. रन्स मिळतील 4. हा येतोय छोटे ठाकूर याच्या बॅटमधून. नो बॉल आणि त्यावरती येणारा चौकार. मैदानाच्या आतमध्ये अभिजित मेघनाथ ठाकूरला इथे लोअर फुलटोज मिळाला. DRS कॉल करण्यात आला. फिल्डिंग टीमने इथे चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. आपण पुन्हा एकदा हा लोअर फुलटोज जो मात्र वेस्ट साईड किती जास्त आहे याची शहानिशा इथे करण्यात येईल. फिल्डिंग टीमने चॅलेंज केलं पंचांच्या डिसिजनला. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा तर आल्यात, परंतु हा बॉल नो आहे की नाही त्याची शहानिशा झाल्यानंतरच आपण या धावा ऍड करणार आहोत. 12 तर बनलेल्या पाहायला मिळाल्यात. या बॉलचा डिसिजन पेंडिंग आहे. अभिजित खेळता क्षणी त्याने हात वरती केले होते. त्याला ठाऊक होतं की बॉलची जी लाईन आहे कुठेतरी मिस केल्या गोलंदाजाने.
नो बॉल फिल्डिंग टीम. आपण डिसिजन इथे जो DRS होता तो तुम्हाला एकच संधी आहे आणि तो तुम्ही गमावलाय. ग्रामीण स्तरावरती अर्थात PPL ग्रामीण क्रिकेट धमाकामध्ये आपण एकच DRS अवेलेबल ठेवला आहे आणि त्यामधील फिल्डिंग टीमने आपला DRS गमावलेला आहे. चौकार आला, एकंदरीत 5 धावा. स्कोर कार्ड वरती 17 धावा धावफलकावरती आहेत. फ्रीचा बॉल उजव्याशीच्या बाहेर डिग आउट करण्याचा प्रयत्न, चॉप करण्याचा प्रयत्न इथे केला होता. चांगला चेंडू वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट बॉलिंग. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला, वाईड यॉर्कर टाकला, शरीरापासून दूर ठेवला. जाणीवपूर्वक केली जाणारी ही गोलंदाजी इथे पाहायला मिळते. खरं तर हे चेंडू यायलाच हवे. मोठ्या रन चेसचा पाठलाग इथे, या मोठ्या रन चेसला सुरुवात झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू डॉटही यायला हवेत. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला टॉप ऑफ दी बाउन्स. मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात, रन्स मिळणार नाहीये. शेवटचे 2 चेंडू अर्थात निर्धाव स्वरूपाचे आले. पहिल्या 4 मध्ये बनल्या त्या 17. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय जिथे 73चा पाठलाग करत असताना 17 धावा धावफलकावरती आहेत आणि येणारे चेंडू शेष असतील ते अर्थात इथून पुढे 24 बॉल आणि 56ची आवश्यकता. 24 चेंडू 56ची गरज. मॅच बनेल का? कारण क्रिकेटचा हा खेळ आहे. या मैदानावरती खोऱ्याने धावा बनल्यात. आपण जर का पडवेल प्रीमियर लीगचा लेखाजोखा घ्यायचा झाला तर 11 अर्धशतक या स्पर्धेमध्ये येत असताना पाहायला मिळालेत. अगदी त्याच वेळेला एक मेडन ओव्हर देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली होती. एक निर्धाव षटक, एक मात्र मनीष सावंत रॉयल कळंबोलीच्या खेळाडूने हाताळलं होतं. अगदी त्याच वेळेला विकेट हॅट्रिकचा विचार केला तर विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये तब्बल आपण पाहिलं तर 3 आलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. परंतु त्याच वेळेला ग्रामीण धमाकामध्ये देखील एक आली अरबाज शेखच्या नावावरती. RCC पेठचा खेळाडू ज्याने मात्र एक मेडन जिथे विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती केवळ 2 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं. अर्थात गोलंदाजांनी केली कामगिरी ना तर चांगल्या दर्जाचं कामकाज तुम्ही करू शकता या मैदानावरती. 17 धावा धावफलकावरती आहेत. 24 चेंडू आणि 56ची गरज. यावेळेचा बॉल बॅटची आतली कडा, यष्टीरक्षकाचा वेध इथे घेतला जातोय. अर्थात इथून आपण पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कमध्ये हर्षद ठोंबरेला आपण पाहत आहोत. बॅटची आतली कडा, यष्टीरक्षकाचा वेध. अर्थात चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना इथे पाहायला मिळतो. या षटकाची सुरुवात चांगली झाली आहे. आयुष स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेला बॅटची मोठा एज घेतला होता. 2 जीवदानं एकाच खेळाडूला अर्थात लगातारच्या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज अर्थात हेमंत ठोंबरेने एक वेगवान चेंडू त्याच्यावरती कॅच होऊ शकला नाही. हर्षद ठोंबरेचा हा बॉल पहा. उसळी घेणारा बॅकफुटला डॉमिनेट केलं होतं बॅटरला. बॅटचा स्टिकर जवळ लागला. यष्टीरक्षक एकाच हाताने झील घेण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. पुढचाच बॉल परिणाम स्वरूप ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जीवदान मिळालं ते वरदान साबित होत आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. हा खेळाडू आहे ना मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीने बॅटिंग करतोय आयुष कोळी, हा या संघासाठी परीकथेतल्या एखाद्या जादूप्रमाणे आहे. दिवा घासल्यानंतर बाहेर येतो आणि तो म्हणतो संघाच्या संघनायकाला, बोल मेरे आका हुकुम क्या है. खरं तर हा खेळाडू त्याच धाटणीचा आहे. चांगल्या दर्जाचा खेळ सातत्याने खेळतोय. जय माता दी दिघोडे संघासाठी. 7 बॉल 17 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या. संघाची धावसंख्या 23. यावेळेचा बॉल आणखीन एक बॅटच्या मधोमध आला. रडारमध्ये लगातारचे 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती आलेले 2 उत्तुंग फटके. षटकार. कंटिन्युएशन बॅटिंग मधलं पाहना. मोठा फटका आल्यानंतर काही वेळेला बॅटा संयमाने खेळतात, किंवा लडखडती सुरुवात होते, परंतु हा फटका पहा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डाऊन द ग्राउंड, वाईड इज लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 29 ऑन दी बोर्ड. 20 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी आवश्यकता राहिली आहे ती अर्थातच 20 बॉल आणि यामध्ये विजयासाठी गरज आहे ती 44ची. 20 चेंडू आणि 44 धावा. मोठं लक्ष होतं परंतु इरादे त्याच वेळेला मनसुबे या खेळाडूंचे मजबूत आणि मोठे आहेत. जिंकण्याची आशा, आकांक्षा, स्वप्न मोठे घेऊन आयुष कोळी मैदानाच्या आतमध्ये आलाय. 8 बॉल 23 वरती एक त्याचा झंझावाती खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहा काय फटकेबाजी केली आहे. मोठ्या फटक्यांमध्ये डील करतोय तो केवळ. षटकार आलेत लगातारचे 2 जीवदानं त्याला मिळाली. 8 बॉल 23 वरती तो नॉट आउट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हर्षद.
यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, कॅच पकडली तर मॅच मध्ये येणार. वॅकेन्सी एरिया होता, रन्स मिळतात, धावा मिळतात, 2 कंप्लीट झाल्यात. 9 चेंडू मध्ये 25 धावसंख्येवरती आयुष नॉट आउट. संघाची धावसंख्या 31 रन्स ऑन दी बोर्ड. येणारे 19 चेंडू आणि 42 ची गरज, 19 चेंडू आणि 42 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. आपण पाहतोय PPL ग्रामीण क्रिकेट धमाका 2025 चा हा भव्य दिव्य सोहळा. ग्रामीण स्तरावरच्या संघांना देण्यात आलेली संधी. बॅटची लिडिंग एज, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. फायनली कॅच टिपण्यात आली आणि धक्का क्रमांक पहिला कोणी फोडली आहे? दीपने एक चांगला झेल टिपला. 31 ला पहिला फलंदाज आयुष बाद. चला नेक्स्ट मॅच एका बाजूला पाहायला मिळणार आहे अथर्व 11 गावदेवी कानपोले आणि शेरदिल म्हात्रेपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला संघ असेल तो अथर्व 11 गावदेवी कानपोले आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल शेरदिल म्हात्रेपाडा. 31 धावा धावफलकावरती कोंडी फोडली. विकेटची आवश्यकता होती. 5 डॉट बॉल येऊन चालत नाही. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती विकेट फार महत्वाच्या असतात. मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्यासाठी नवीन येणाऱ्या बॅटरवरती दबाव टाकता येतो. ज्या संघाकडे विकेट कमी त्या संघाकडे जोखीम घेण्याची क्षमता कमी. त्या कारणास्तव विकेट इथे मिळवणं फार गरजेचं होतं आणि त्या विकेट इथे मिळवल्यात. पहिला फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये बदल होईल. हर्षद ठोंबरेने विकेट प्राप्त केली. 2 बॉल 2 षटकार आले. तदनंतर त्याने विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळाली. गोलंदाजीमध्ये फेरबदल अजय उत्तेकरला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. कोणी संघ खरं तर ह्या गावाची ओळख सर्वाधिक उंचच्या उंच इमारती, त्याच वेळेला रतनबुवा स्मृती चषकाची स्पर्धा याच गावामध्ये पार पडत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतो. परंतु प्रदर्शन या वर्षीच्या अंगामध्ये या संघाचं चांगलं राहिले. छोटे ठाकूरने आपल्या बाईट्स मध्ये म्हणाला, हितगुज ज्या वेळेला चालू होती त्यावेळेला तो आवर्जून म्हणाला की आम्ही कदापि या संघाच्या अगेन्स्ट खेळलेलो नाही आहे. या वेळेला प्रथमच आमची गाठभेट झाली आहे. परंतु हे निमित्त PPL ग्रामीण क्रिकेट धमाकाचं आज मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. येणारे चेंडू शेष राहिलेत ते 18 बॉलमध्ये 42 ची आवश्यकता. 18 चेंडू 42. पहिला चेंडू अजय उतेकर. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. हेलिकॉप्टर डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. हेलिकॉप्टर कंपनीचा सदस्य मैदानाच्या आतमध्ये छोटे ठाकूर त्याने ठोकलेला हा उत्तुंग षटकार इथे पाहायला मिळालाय. खोलात आलेला बॉल जणू काय तो तयारच होता. हा हेलिकॉप्टर पहावा आणि नजरेत साठवून ठेवावा, हृदयामध्ये साठवून ठेवा. असे लक्षणीय आणि विलक्षणीय फटकेबाजी करण्यामध्ये महारथ आहे या खेळाडूकडे. त्याला कोणत्याही स्वरूपामध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणताही दबाव तो संघावरचा घेत नाही. आपला वैयक्तिक खेळ सातत्याने सादर करण्याचा प्रयत्न तो करत असतो आणि याचमध्ये मोठे बनतात हे खेळाडू. हा सातत्याने चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. मला भाई चषक गुरांची स्पर्धा आठवते, ज्यावेळेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. आपल्या बाबांना त्यांनी डेडिकेट केला होता. आज जे काही आहे ना, बाबांनी जे काही स्वप्न पाहिलं, आम्ही आज मोठे झालो, मोठे खेळ करतोय, परंतु ते विसरून चालायचं नाही आणि आज त्यांनी ते करून दाखवलं. मैदानाच्या आतमध्ये अभिजित मेघनाथ ठाकूरला आपण पाहतोय धावफलकावरती आहेत 37 ला 1. गोलंदाजीमध्ये कुठे ना कुठेतरी रणबीमध्ये बिघाड झालाय. काहीतरी विपरीत घडू नये यासाठी थांबणं अत्यंत गरजेचं राहतं. पहा, आपण चुकीच्या दिशेला जाणं किंवा चुकीचा मार्गक्रमण करणं यापेक्षा थांबणं हे नेहमीच गरजेचं आहे आणि इथे गोलंदाज थांबलाय अजय उतेकर. त्याच्या आगे षटकार आलाय. पुढचा बॉल. या वेळेला आणखीन एक लगातारचा दुसरा. वन मोर, अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. षटकार. आज हा खेळाडू थांबायला तयार नाही आहे. धावा खोऱ्याने गोळा करायच्या आहेत. मोठं लक्षचा पाठलाग करायचा आहे आणि बॅटिंग करतोय विस्फोटक अंदाजामध्ये. ऍक्शन रिप्ले पहा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पाहायला मिळालाय. आणखीन एक लगातारचे 2 हेलिकॉप्टर. खोलातला बॉल. या वेळेला टोक रश टाकण्याचा प्रयत्न पुढे आला आणि लिहिलं या फेकून दिलाय. जणू काय टिचकीच मारतोय तो बॉलला. ये अपने दाया हाथ का खेळ आहे. भाऊशी पंगा. डबल वार. चौकात गोळीबार. आता गोळीबारच चालू झालेत छोटे ठाकूरचे. 43 ला 1. 43 ला 1 फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ चालू आहे. अभिजित ठाकूरच्या माध्यमातून धावा येत असताना पाहायला मिळतात. 43 ला 1 बाद. उजव्या यशीचा बाहेरचा बॉल इथे सापळाय क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. आणखीन एक मोठी विकेट
मोहाचा बळी पडलाय. मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही आणि पुढच्याच बॉलवरती विवेकने एक चांगला झेल टिपला. धक्का क्रमांक दुसरा, अभिजित मेघनाथ ठाकूर बाद. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष भेटतोय. टॉस साठी अथर्व इलबंदा गावदेवी कानपोली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल शेरदिल म्हात्रेपाडा. चला नेक्स्ट मॅच आपण आणखीन एक महत्वाचा सामना पाहणार आहोत. एका बाजूला अथर्व 11 गावदेवी कानपोली आणि त्याच्या अगेन्स्ट शेरदिल म्हात्रेपाडा संघाला आपण पाहणार आहात. ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता, वाईड होता, जागा बनवली होती आणि त्याच वेळेला कट करण्याचा प्रयत्न. हा मोह आवरता आला नाही. जिथे मात्र धावा गोळा करायच्या आहेत. कदाचित छोटे ठाकूर म्हणत असेल की एखादा बॉल जर का मी जाऊ दिला असता तर मॅचला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू शकलो असतो मी. पण नाही, आपण नेहमी म्हणतो की एखादा चेंडू जाऊ दिला मोठ्या फटक्यानंतर तर काही बिघडत नाही. खरं तर स्वर्गात गेल्यावरती चित्रगुप्त तुमची त्या गोष्टीची नोंद पापाच्या खात्यामध्ये करणार नाहीये, कारण त्याआधी तुम्ही 2 षटकार ठोकलेत. धावा आल्या होत्या. संघाचा दुसरा महत्वाचा फलंदाज बाद होतोय. येणारे 15 चेंडू 30 ची गरज, 15 बॉल 30 ची आवश्यकता. नवीन बॅटर योगेश कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. योगेश कोळी ऑन स्ट्राईक. ऑन साइडला आल्या पहिल्याच बॉलवरती जणू काही तो डग आउट मधूनच सेट होऊन आलाय. आल्या ठोकला षटकार. रुकना हमें आता नहीं और झुकना कभी हमने सीखा ही नहीं है. मैदानाच्या आतमध्ये पहा नवीन बॅटर येतो, तो देखील षटकारानं सुरुवात करतोय. एक भाग रंजकता भरी आहे, परंतु त्याआधी हा ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. बॅकफुटला उजव्या यष्टीच्या बाहेर निघाला आणि काहीसा वेगळा निराळा अंदाजाने हा स्ट्रोक खेळला होता. रंजकता भरी बाब ही राहिली आहे ना या मॅच मध्ये, कारण याआधी आपण पाहिलं आयुष कोळी बादाला पुढच्याच बॉलवरती 2 षटकार ठोकले होते छोटे ठाकूरने, परंतु तदनंतर छोटे ठाकूर बाद झाला. मैदानाच्या आतमध्ये योगेश कोळी आला आणि त्याने पुढच्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. अर्थात बाद होणारा खेळाडू नंतर आनंद इथेच येतोय की काय मैदानावरती. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 49 बनल्यात. 14 बॉल आणि 24 ची गरज. यावेळेला आणखीन एक लगातार असे 2 फटके. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातो सिक षटकार. काय फटकेबाजी चालू आहे. जदू काय हायलाइट्सच पाहतोय. लेजर शो बॅटिंगचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावांची आणि षटकारांची रांगोळीच काढायला घेतलीये. षटकारांचे रंग भरलेत या धावांमध्ये. मैदानाच्या आतमध्ये हे पान केवळ सोन्याचं नाही आहे, हे नक्षीदार पान आहे आणि प्रत्येक खेळाडूने त्याच्यावरती नक्षी आणि कोरीव काम केलंय. धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. येणारे चेंडू 13 मध्ये 18 ची गरज. आणखीन एक येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या षटकामध्ये 5 षटकार आलेत. वॉट बॅटिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय योगेश कोळीच्या बॅटमधून. या फलंदाजाचा थाट त्याने गोलंदाजाची लावली आहे वाट. षटकार. केवळ षटकारामध्ये डील करतायत या फलंदाजांना. केवळ 6च पाडे माहिती आहेत. मैदानाच्या आतमध्ये त्याच रीतीचा खेळ केलेला पाहायला मिळाला. पाण्याची मागणी केली गेलेली नाहीये. हेमंत कोळी सर आणि त्याच वेळेला गणेशजी बाविस्कर सर यांना आपण पाहत आहोत. बारा चेंडू आणि 12ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 12 चेंडू आणि 12ची आवश्यकता. खरं तर 13 बॉलचा विचार केला ना तर 18 बॉलमध्ये 42 हव्या होत्या. 18 बॉलमध्ये 42 हव्या होत्या. आता 12ला 12 अर्थात 30 आल्या. 5 षटकारच पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये काय खेळ राहिलाय. आज खरं तर दत्त जयंती आहे. आज साजूक तुपातला शिरा प्रत्येकाच्या घरी प्रसाद म्हणून बनवला जातो. आज या दोन्ही फलंदाजांनी सांगितलं खाईन तर तुपाशी, नाही तर राहीन उपाशीच. त्याच दर्जाचा खेळ केलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण पाहतो 61. 12 बॉल 12ची आवश्यकता. इथे मात्र ऑन इज अ हिफ. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एकेरी धाव इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. पंचांचा इशारा लाईक 22. एकेरी धाव येते. स्लिपिंग पार्टनरची भूमिका अदा करतोय मैदानाच्या आतमध्ये क्रिश कोळीला आपण पाहत आहोत. क्रिश कोळी जो मात्र स्लिपिंग पार्टनरची भूमिका अदा करत असताना पाहायला मिळतोय. चक्कास लस्सी चाचाचंही आगमन झालं.
आणि त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. शिवप्रेमी मैदानाच्या आतमधून एक सिंगल आली. येणारे 11 चेंडू आणि 11ची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन सिच्युएशन ही आहे ना की धावफलकावरती 62 बनल्यात. 62ला 2. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न खोलात टाकला होता. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय आणि खीण एक खोलात टाकलेला बॉल, परंतु तो दिशाहीन राहिला. अवांतर धाव आली. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते आहे. योगेश कोळीचा थाट काहीसा निराळाच पाहायला मिळाला. फलंदाजीचा अंदाज काहीसा निराळा आहे. एक फ्रंट लेग तो नेहमी हवेमध्ये उंचावतो आणि तदनंतर फटकेबाजी करण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळतो. हा एका हाताची ग्रीप निसटली होती त्याची. पुढचा चेंडू यावेळेला खोलातला इथे पाहायला मिळतो. पंचाकडे अपील करण्यात आली आहे, परंतु पहा सिंगल कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न वेगाने सिंगल कंप्लीट नंतर दुहेरी धाव देखील. का बॅटिंग पाहायला मिळते. बॅटला बॉल ब्रश झाला. वेगाने धावा 2 कंप्लीट झाल्या. मैदानाच्या आतमध्ये योगेश कोळी केवळ षटकार आणि चौकारांमध्ये डील करणं पसंत करत नाही. षटकार आणि चौकार जर का क्रिकेटचा पुलाव आहे ना, तर क्रिकेटची भाकरी ही सिंगल आणि डबल आहे. तो विसरून चालत नाही आणि तो विसरलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये रन्स कंप्लीट करतोय. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. चित्याची चपळाईने हरणाचा वेग धारण केला होता या खेळाडूने. 65ला 2. बॅटची लिडिंग एज ऑन साइडला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. लिडिंग एज नव्हे तर प्रॉपर हुक केला आणि ठोकला इथे चौकार. प्रॉपर हुक स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. बॅटच्या वरच्या बाजूला लागला. स्टिकर जवळ लागला होता. हँडल जवळ हा स्ट्रोक लागला, परंतु धावा येत आहेत. धावा येणं महत्वाचं आहे. 69 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू शेष राहिले 10. येणारे चेंडू शेष राहिले ते अर्थात 9 आणि 9 बॉल मध्ये केवळ 4 ची आवश्यकता राहिली आहे. योगेश कोळी मला वाटतं पुढचे 3 बॉल कदाचित तो खेळला तर मॅच मध्ये होत्याचं नव्हतं करून टाकेल तो. ऑन साइडला क्षेत्ररक्षक ठेवला, परंतु मॅच फिनिश. 8 चेंडू राखत असताना सामना इथे 8 विकेट आणि 8 चेंडूने हा सामना इथे जिंकला गेला. तो अर्थात जय माता दी दिघोडे या संघाने एक घवघवीत यश संपादन केलंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या अथर्व इलेव्हनला गावदेवी कानपोली आणि शेरदिल मात्रेपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतो आहोत. प्रथमतः टॉस करण्यात येईल आणि तदनंतर देण्यात येईल या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. एका बाजूला अथर्व इलेव्हनला गावदेवी कानपोली आणि शेरदिल मात्रेपाडा. सन्माननीय पाहुणे, जय माता दी व दिघोडे संघाचे पॅकर मयूर शेठ घरत यांनाही विनंती आहे. तर दिघोडे संघाने ते बाजी मारली आणि जय माता दी दिघोडे संघाचे पॅकर मयूर शेठ घरत या पाहुण्यांना विनंती, आपण स्वागत कक्षामध्ये या. आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. त्यानंतर सन्माननीय पाहुणे, शेरदिल हे अगदी टेनिस विश्वातील आणि उद्योग जगतातील एक मोठं नाव आहे. सन्माननीय इम्तियाजभाई शेख शेरदिल वावंजे आणि शाहिदभाई शेख वावंजे, उत्कृष्ट क्रिकेटर मुन्नाभाई शेख वावंजे आणि सन्माननीय हुसेनभाई वावंजे याही 4 पाहुण्यांना विनंती आहे, आपण थेट मंचकावरती या. पनवेल प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. चला, टीम शेरदिल 11 म्हात्रेपाडा संघाचा एखादा खेळाडू आयोजकांशी आपण तात्काळ संपर्क साधायचा आहे. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. वेळेनुसार लॉट्सनुसार प्रत्येक मॅच होईल याची आपण दखल घ्या. अगदी कानपोली विरोधात म्हात्रेपाडा हा बहुचर्चित सामना अगदी काही